नमस्कार मित्रांनो, मराठी शिका या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. आज आपण शब्दसिद्धी हा घटक शिकणार आहोत. शब्दसिद्धीला इंग्रजीमध्ये वर्ड फॉर्मेशन असं म्हटलं जातं. भाषेमधला शब्द कसा तयार होतो त्याला शब्दसिद्धी म्हणतात. उदाहरणार्थ अचूक, शेतकरी, कळकळ हे शब्दसिद्धीची उदाहरणं आहेत. आता शब्दसिद्धीमध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे उपसर्ग, दुसरा प्रकार आहे प्रत्यय आणि तिसरा प्रकार आहे द्विरुक्ती. शब्दसिद्धीचे हे 3 प्रकार आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया. उपसर्ग, ज्याला इंग्रजीमध्ये प्रिफिक्स म्हणतात. मूळ शब्दाआधी म्हणजे मेन वर्डच्या आधी, मूळ शब्दाआधी जे शब्द किंवा अक्षर लावले जातात त्यांना उपसर्ग म्हणजेच प्रिफिक्स असं म्हणतात. आता इथे मी उपसर्गाचे काही उदाहरण घेतलेले आहेत. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतले मी घेतलेले आहेत. इथे निळ्या रंगामध्ये म्हणजेच ब्लू कलरमध्ये मी मूळ शब्द म्हणजेच मेन वर्ड लिहिलेला आहे आणि लाल रंगामध्ये मी उपसर्ग घटित शब्द लिहिलेले आहेत. इथे सुद्धा इंग्रजी भाषेत सुद्धा ब्लू रंगामध्ये मी मेन वर्ड लिहिलेला आहे आणि लाल रंगामध्ये मी प्रिफिक्स हे वर्ड्स लिहिलेले आहेत. तर आता आपण दोन्ही वाचूया. पहिला आहे चूक. चूकच्या आधी अ लावल्यावर होतो अचूक. पसंतच्या आधी ना लावल्यावर होतो नापसंत. धास्त च्या आधी बिन लावल्यावर होतो बिनधास्त. तसंच इंग्रजीमध्ये अग्रीच्या आधी डिस लावल्यावर होतो डिसअग्री. पॉसिबलच्या आधी इम लावल्यावर होतो इम्पॉसिबल आणि हॅपीच्या आधी अन लावल्यावर होतो अनहॅपी. हे सगळे उपसर्ग घटित अक्षर आणि शब्द आहेत जे आपण इथे लावलेले आहेत. आता एकदा मी तुम्हाला ही शब्द आणि अक्षरं वाचून दाखवते. अ, ना, कु, सु, वी, बिन, गैर, अप. हे जे अक्षरं आणि शब्द आहेत ना ती मूळ शब्दा आधी लावली जातात. इथे बघा मी ब्लू कलरमध्ये मूळ शब्द म्हणजेच मेन वर्ड लिहिलेला आहे आणि त्याच्या आधी लाल रंगामध्ये मी हे उपसर्ग म्हणजेच प्रिफिक्स लिहिलेले आहेत. हे बघा अ चूक अचूक, ना पसंत नापसंत, कु रूप कुरूप, सु गंध सुगंध, वी देश विदेश, बिन धास्त बिनधास्त, गैर हजर गैरहजर, अप मान अपमान. प्रत्यय म्हणजेच सुफिक्स. प्रत्ययामध्ये मूळ शब्दानंतर, मूळ शब्द म्हणजे मेन वर्ड, मूळ शब्दानंतर जे शब्द लावले जातात त्यांना प्रत्यय असं म्हणतात. प्रत्ययामध्ये सुद्धा आपण मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतील उदाहरणं पाहूया. इथे मी निळ्या रंगामध्ये मेन वर्ड म्हणजेच मूळ शब्द लिहिलेला आहे आणि लाल रंगामध्ये मी प्रत्यय लिहिलेले आहेत. तर पहा शेतकरी शेतकरी, वर्षभर वर्षभर, लहानपण लहानपण. आता इंग्रजीमध्ये पाहूया. सॅडनेस सॅडनेस, फ्रेंडशिप फ्रेंडशिप, क्विकली क्विकली. हे आहेत प्रत्यय घटित शब्द. करी, भर, दार, वान, पण, पणा. हे सगळे शब्द आपण मूळ शब्दानंतर लावतो. बघा शेतकरी शेतकरी, वर्षभर वर्षभर, दुकानदार दुकानदार, गाडी वान गाडीवान, लहानपण लहानपण,
मूर्खपणा, मूर्खपणा. तिसरा प्रकार आहे द्विरुक्ती. द्विरुक्तीमध्ये एखादा शब्द किंवा अक्षर दोनदा लिहिला जातो. उदाहरणार्थ कळकळ, कळकळ, पळपळ, पळपळ, बडबड, बडबड, कुरकुर, कुरकुर. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक शेअर करणार आहे, ज्यात मी उपसर्ग, प्रत्यय आणि द्विरुक्तीवर आणखी उदाहरण म्हणजेच एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की पहा आणि तुमचा शब्दभंडार देखील वाढवा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय बाय.